आता बातम्या विस्तारानं। शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा तिसरा दिवस। आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची महाविद्या श्री तारामाता रूपात, श्री तुळजाभवानी देवीची कमळ पुष्पातील, दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची 3 पाकळ्यांच्या कमळ पुष्पातील खडी अलंकारिक सरदारी रूपात, तर कोडोलीच्या श्री अंबाबाई देवीची झोपाळ्यावर बसलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली होती। श्रीमाता शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाईची महाविद्या तारा या स्वरूपामध्ये पूजा बांधलेली आहे। दशमहाविद्यापैकी दुसरी महाविद्या असलेली आणि काली कुलप्रमुख अशी ही देवता आहे। या देवतेचं जे वर्णन सांगितलेलं आहे त्यामध्ये तिच्या 4 हातामध्ये खड्ग म्हणजे तलवार, त्याच्यानंतर नीलकमल, खप्पर आणि कात्री अशा 4 वस्तू आहेत। ती एका शवावर उभी आहे। तिनं गळ्यामध्ये नरमुंड माळा धारण केलेली आहे आणि तिच्या चेहऱ्यावर विकट हास्य आहे। तिचा जटालाप हा पिंगट केसांचा आहे आणि ही सर्व दुःख दारिद्र्याचं हरण करणारी देवता आहे। या देवतेची मेरू पर्वताच्या पश्चिमेस असलेल्या चोलना नदीच्या तीरी उत्पत्ती सांगितलेली आहे। महर्षी वसिष्ठांनी या देवतेची विशेष उपासना सिद्ध केली आणि सर्व सिद्धिप्रदा अशी ही देवी आहे। सर्व सिद्धी याच्या उपासनेमुळे सर्व सिद्धींची प्राप्ती होते, तसंच सर्व दुःखाचा दारिद्र्याचा नाश होतो, संस्कृती नाश होतो, असं या देवतेच्या उपासनेचं महत्त्व सांगितलेलं आहे। छत्रपती देवस्थान ट्रस्ट अंबादेवकर आज देवी जगदंबा तुळजाभवानीची कमलपुष्पातील पूजा बांधलेली आहे। आज तिसरी माळ, तिसऱ्या माळेचे औचित्य साधून आज कमलपुष्पातील ही पूजा पद्मदलताक्षी ह्या रूपामध्ये बांधलेली आहे। ही पूजा आज श्री बाळकृष्ण दादरणे गुरुजी, अमर झुगर गुरुजी, सांगरंग दादरणे, विजय बनकर व राज झुगर यांनी बांधलेले आहे।